नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आता मी ना संध्याकाळच्या टायमाने बाहेरच चाललो आहे, कारण की सकाळपासून घरातच होतं आहे. तर बघू शकता इसर पण वांगणा करतात आणि ह्या साईड एक नांगरणी करून घेतलेली आहे आणि त्याच्यात नांगरणी केल्यानंतर शान टाकलेला हा. तसाच आमचा पण शान टाकूचा. तर सकाळी मम्मी तिकडे गेली आहे, आता जाऊन मी बघते शान टाकल्या ना कितक्यात आणि 2-3 टाकूक लागतं आहे. तर चला मग आता आपण बाहेरच जाऊया. सांग झाली आहे आणि यांचं पण तर मस्त येईल. तर मंडळी, आमच्या घराकडसून आमच्या मांगराकडे म्हणजे पायऱ्यात जाऊ ना बरोबर 10 ते 15 मिनटं लागतात. त्याच्यामुळे तडे जाऊन याक टोपलो शान टाकणं असतं जर जवळ असलेला तर. पण ना सर चराचं लांब पडता, त्याच्यामुळे खूप टाईम लागता. अर्धा तास येऊक जाऊकच लागतला. तर आता मग थोडा उशीर झालो तरी पण मी जातं. तर तुमका काय वाटतं, पावसाळी शेती करूक सोप्या हा म्हणजे की वांगण शेती करूक सोप्या? माका तर वाटतं पावसाळी शेतीच व्यवस्थित आहे. पावसाळी शेती खूप जण करतात, पण हाताच्या बोटावर मोजले आहेत की लोक वांगणी करतात. काही बघितलंच तुम्ही जाता वांगणात की पहिल्यांदा आपल्यातलं कुडसळ वगैरे काढूचं लागतं, नंतर आग घालून जमिनीची मशागत करूची लागता, त्यानंतर त्याच्यात ह्या केला जाता पाणी वगैरे लावू. काय पाणी नसला तर त्या खडे खडसून वरसून वगैरे पाईपलाईन करून आणू काय त्या पाणी. त्याच्यानंतर एकदा नांगरणी असतली, त्याच्या अगोदर शान टाकला जाता. नांगरणी केल्यानंतर परत त्याच्यात रो वगैरे पेरला जातो. तर वळल्यानंतर आता लावणी करतो, त्याच्यात पण आपण शान टाकू वया. तर आपण फोडून घेतला. आता मेरे बिरे खूप काढूचे लागतात आणि बघा व्यवस्थित हो ते चाललं लेटच योग्य तुझा टाईम टू टाईम सकाळी 10 वाजता आणि आता लगेच रिटर्न आहे जाता. आजन आमच्या आजही सगळं भराक नाही सरच असा पिटूक पाठवून देऊचा होतो. तर मंडळी डायरेक्ट मॅडे परड्याच्या तिसर इलं. तर मग मी शिपाक नाही आणि बघले तर आपल्यातलं शानही टाकून झालेलं होतं, कारण की आमचा 2 काय 3च आपल्यातनी शान टाकूचं होतं. तर सकाळच्या एडीन मम्मीने टाकल्याने वाटतं. तर तुम्ही लाल भाजी म्हणजे लाल भाजी ती असतं ते तर बारीक बारीक असतात, ते कारण रोवाची भाजी असं म्हणतात. तर मी तुमका दाखवत आहे. तर मंडळी, मम्मीन तडे एका आपल्या शान टाकल्यान आणि ती मग गावली हडे. तर आता आम्ही परत घेऊन येलं आहे, कारण की मग अशी रवाची भाजी आता आपण जी दाखवली मी तर ती मम्मी लगेच काढूया, कारण की ती काढूक झालेली आहे. तर चला मग आज आमच्याकडे असलेली रवाची भाजी. तर चला तुमका दाखवते. तर मम्मी गावली माका खालती होती तडे आणि आता ती रवाची भाजी काढता. तर सावंतडे तसं ना मार्केटमध्ये लागलेली असतं रवाची भाजी. तर जी आपणाक तांबडी आणि हिरवी बारकी बारकी असताना तर ती काढूची लागता आणि मस्तपैकी पातळ केली जाता नाही गम्मे. पण ही मी तांबडी जास्त काढतोय ना, मग हिरवी तितकी काढतात. तांबडी मग मोठी झाली काय बरी लागतात. होय काय, आता हे फक्त ह्याच्यात मसूर घालूची असता काय? हो सांची करूया. होय रात्री करूया मस्त वांग्यांच्या अळ्यातली काढतले, कारण शान वयात धुऊ काय परत. हां हां हिरवी खूप ती काढली. होय काय. तर ही बघा भाजी काढल्या ना सांग लगेच जातं. आजची दिवस मोठा की रात्र मोठी आहे सध्या डिसेंबरात. हां तरी आता मग आज दिवस मोठं राहतं. हो. तर आता आम्ही सगळा घेतलो भाजी बी आणि आता घरात जाऊ चाललो. सरल्यावर घालतलं काय कागद? तर मम्मीक सरल्यावर कागद पण घालूचा. रात्री घातल्यापासून जमिनीत पाहिला होती तर तिथे आता येईल तर भरा घेतला. माती असतं ना, म्हणा जशी अशी झाडल्यावर करू पाहिजे, झाडू पाहिजे आणि मग धुवू पाहिजे व्यवस्थित. पुढे मातीमध्ये पडते. चष्मा लायला मग डोक्यात दुखता बाई, नाही राही नाही लाव काढायचं दिसणार. तर आता मी धुवून घेते ही भाजी. पाणी भरपूर टोप भर जाऊ. मारामारी काय चालली किती मारता का नाही? किती मारता त्या का? किती मारता सांग तरी. काय केलंय तू का मारता? मग मारू कसं
गप्पस काय झाला फोटो काढून दाखव पोलिसांका कळतलं का तर धुवून घेतलेली आहे भाजी रवाची भाजी असल्यामुळे ते का रेती असता जास्ती पाणी असून अशी काढूची लागता का जास्त चिरूक नको व्हायचं चिरले काय झाले पण एकदा उकडून घेऊया मटकी बद्दल टाकायला उकडून घेऊया तर मम्मी भाजी चिरल्या ना आत्ताच आणि गणू आणि प्राची इल्लेली दणक्याने एकामेकाक मारी होती तुम्ही म्हणते कोण मस्ती करतात किती ती मस्ती करी होती काय माहित अशीच तर परीच्या कुकर पाठीमागे. येतलो आम्ही परीचं पाठलाग करी दिली मग हो. तर कुकर लायला लागेल तर मम्मी सगळंच भाकरी भाजून घेता कारण की आज नांगरली चुलीवर नाही भाजणे तर किती भाकरी भाजता 4 भात मी तर भातच खाताले कारण की माका त्या थलतल्या बरोबर रवाच्या भाजीबरोबर भातच खाऊ पडला तर चालू आडे जेवणाची तयारी मयूर आज आमचा सहलीक गेला मयूर आणि सृष्टी गोव्यात गेल्या त्यांची सहल तर आत्ताच त्यांना फोन केलेला आहे आणि ती सुटली होती म्हापशावर नाही येतील आता तर भाजी आमची शिजलेली आहे चिरडून घेऊया चिरड आणि अडे मम्मी ठेवल्या ना काय आता भाजी करून घेतली लसूण मग असं मी सोलून ठेवलं थोडासा खोबरा तर मग चिरडून घेता म्हणजे मॅश करून घेता पाठी रवा पाया काय झालं आई पाठी असा रवा पाया चकली कोण जास्त त्यामध्ये ह्या लागली घरे टाकली दूध घेऊन दिली निघते टाकलंय कांदा खरे तर मसाले घातले याच्यात गरम मसाला घालूचा लागता तर वास तर मस्तच दिला एकदम लाल भाजीचं यंदाच्या वर्षातली पहिलीच मी ही भाजी खाते रवाची तर चला मग म्हणते हतून वगैरे घातल्या आता मी झोपाची तयारी करते आपण उद्या भेटाय एका नवीन दिवसाच्या सुरुवाती नवीन व्हिडिओ बनतोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर